नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडसोबत टोटल 5 कंपनीबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राइस आहे 12,029.90 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 4,00,000 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 13,073.95 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 9,254.15 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 24.37%चे रिटर्न दिले आहे आणि मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने 125 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने एक्स-डेट ठेवली आहे 2 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया नेस्ले इंडिया लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राइस आहे 2,548 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2,00,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 2,769.30 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 2,145 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 12.58%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 8 रुपये 50 पैसे म्हणजे 8.5 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट ठेवली आहे 16 जुलै 2024. चला आता बोलूया शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राइस आहे 254.20 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 11,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 289.70 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 96.80 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 149.58%चे रिटर्न दिले आहे आणि शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने 50 पैसेचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया अल्फा लॉजिक टेक्सिस लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राइस आहे 265 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 400.55 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 32.55 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 649.86%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 14:48च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. म्हणजे प्रत्येक 48 शेअरवर 14 बोनस शेअर मिळेल आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 13 जुलै 2024. चला आता बोलूया KPI ग्रीन एनर्जी लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राइस आहे 1,771.20 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 10,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 2,109.15 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 497.33 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 204.33%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 1:2च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरचे 2 शेअर
होऊन जाईल आणि याला देण्यासाठी KPI ग्रीन एनर्जी लिमिटेडने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 18 जुलै 2024. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता भेटूया दुपारी 4 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.